तयार केला। नमस्कार, न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम बाप्पा मोरया रे मध्ये तुमचं पुन्हा स्वागत। सर्वात आधी आपण करूया गणपती बाप्पाचं दर्शन, कारण बघतोय आपण की अत्यंत मोक्याच्या ठिकाणचं गणपती आहे आणि दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम केले जातात। लोक टप्प्याटप्प्याने या रस्त्यावरून येतात आणि गणपतीचं दर्शन घेऊन जातात। हजारो लाखो लोक या ठिकाणी येत असतात। गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे शिवप्रतिष्ठान गणेश मंडळाची। आपण बघतोय अत्यंत बाप्पा प्रसन्न आणि चित्त अवस्थेत या ठिकाणी दिसत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी दिसतं आहे। भारतातील प्रसिद्ध मंदिरं असतील, त्यांची गेट असतील, त्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी केल्या जात आहेत। प्रसादाची फार मोठी सोय दरवर्षी या ठिकाणी होते। हजारो लोक या ठिकाणी दरवर्षी येऊन प्रसाद घेत असतात, गर्दी होते। ही प्रतिकृती करण्यामागचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला समजून सांगतील सचिन पवार माझ्यासोबत आहेत, या मंडळाचे अध्यक्ष करता धरता सगळे। मराठवाड्यातील सगळ्यात मोठं वाद्यपथक म्हणून शिवस्वराज्य प्रतिष्ठान ओळखलं जातं। त्याचप्रमाणे 15 वर्षापासून वेगवेगळे सीन देखावे आम्ही इथे निर्माण करतो। यावर्षी जो देखावा आहे तो शेगावचे गजानन महाराज इकडचा आनंद सागर याचं गेट आम्ही इथे बनवलेलं आहे। हा जो भंडारा चालतो हा दररोज 2000 लोकांचा भंडारा 10 दिवस कंटिन्यू चालू असतो। निश्चितपणे शिवप्रतिष्ठानचा हा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे की भारतातले जे आपल्या मनामध्ये मोठी म्हणजे श्रद्धा असलेले जे मंदिर आहेत त्या ठिकाणी भाविक जाऊ शकत नाहीत, मात्र त्यांना त्या मंदिराचा फील यावा, त्या मंदिरात गेल्याची एक भावना यावी यासाठी शिवप्रतिष्ठान दरवर्षी भारतातल्या कुठल्या ना कुठल्या प्रसिद्ध मंदिराच्या गेट असेल किंवा त्याची प्रतिकृती करत असतं।